अँड इथं बघा खारुताई एक त्याच्यात इथून ते तिथपर्यंत आहे. तर मित्रांनो इकडचं ही पण रान आपल्याला पेटवायचं, ही बी आपलंच आहे. मित्रांनो हे आधीच पेटून पडून जात आहे. हे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे वरच्या रानात अँड इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहे इकडं ऊसाच्या रानात. अँड इकडं आपल्याला मित्रांनो हे सगळं पेटून द्यायचं आहे. पाईप वगैरे काढून, हा पाईप जो आपण हाताळलेला आहे तो पाईप वगैरे काढायचा मित्रांनो. अँड आपल्याला हे सगळं पेटून वगैरे द्यायचं आहे. अँड आता आलो आपण विहिरीवर. तर बघा आपण पाणी किती आहे बघा मित्रांनो. इथं पाणी तर आहे बट सगळं खराब झालं आहे. आपण पाणी सोडायचं बंद केलं तर ते उपसायचं पाणी बंद केल्यापासून हे पण मित्रांनो हळूहळू कमी होत गेले. अँड इथं बघा खारुताई एक त्याच्यात, खारुताई राहते एक त्याच्यातच. तर मित्रांनो आता आपण इथं काढणारे हे पाईप आहेत. ह्याच्यामध्ये 2 पाईप आहेत, 2 अँड तिकडच्या वरच्या साईडला 3 पाईप आहेत. अँड इकडं केबल वगैरे काढायची मित्रांनो, स्टार्टर वगैरे. सो आता सगळं काढून घ्यायचं अँड हे सगळं पूर्ण पेटून द्यायचे, कारण की आपल्याला नांगरायचं मित्रांनो, हे रान नीट करायचं आहे. सो त्याच्यासाठी आता आपल्याला हे पेटवायचं आहे. सो चला आता करूया आपण सुरुवात तिकडनं केबल वगैरे काढायला. मित्रांनो इथं पेटीने हे काढून घेतले. आता आपण बांबू केबल अँड इकडची केबल चालली आहे काढायची. तर चला आता हे पेटी आपण मित्रांनो नेऊ अँड ठेवूया तिकडं लिंबाखाली. सो म्हणजे हे पेटवायला आपल्याला मोकळं होतं. हे पण पेटवायचं आहे. ह्याच्यातले गवत आणि चिमुकाट आहे मित्रांनो, पूर्ण पॅक झालेलं आहे हे सगळं. सो चला आता हे ठेवून येऊया, केबल काढूया आणि मग काढायचा पाईप. सो चला ठेवूया हे पेटी. हे ठेवलं मित्रांनो इकडं. आता आपण जायचं परत तिकडं वर अँड बघूया तिथं पाईप वगैरे काढायचं. काहीतरी सिस्टम लावून पाईप काढायचा आहे सगळा. पाईप मित्रांनो इथून ते तिथपर्यंत आहे. असे ह्याच्यात 2 पाईप आहेत मित्रांनो तिथपर्यंतच. सो ते दोन्ही काढायचे. आणि तेवढ्या वरच्या साईडला तर 3 पाईप आहेत, 2 1 इंचीचे आहेत आणि 1 2 इंचीचे आहेत. सो आता ते काढायचे आपल्याला. तर चला आता काढूया. हे राहिले पाईप, हे बघा इकडे हे 2 अँड हा एक आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडचं ही पण रान आपल्याला पेटवायचं, ही बी आपलंच आहे. तर ह्याच्यात बी बघा मित्रांनो गस पण किती आहे, सगळं चिमुकाटे तेच आहेत. तर आता आपण इकडं टाकूया ह्याला काडी, आग लावूया इकडं, इथं लावूया अँड हे मग वाऱ्याने चालू होईल. आता इथं लावूया आपण ह्याला आग, म्हणजे पेटायचं आहे सगळं. आता मित्रांनो हे लावले आपण आग. आता हे सगळं जळणार आहे. तर हे छोटं आहे मित्रांनो, थोड्याच वेळात हे अजून जास्त पेटत जाईल. सो चला मित्रांनो तोपर्यंत आपण पाईप वगैरे करता, हे पाईप आहेत ते वडून घेऊ, मग आपल्याला हे पण पेटवायचं आहे. चला आता पाईप वडून घेऊ, तोपर्यंत हे चालू होईल पेटायला. A few moments later. सो मित्रांनो इथं बघा आता किती पेटलं एकदमच, वरनं हवेची झुळूक गेली, डायरेक्टच चाललंय. आता हे बी हळूहळू इकडच्या साईडला येईल. इकडं पडीक बी पेटणार आहे. मित्रांनो इकडं पण आपलं वर आहे, इकडं बी पेटवायचं आहे, बट इकडं थोडं गच पण कमी दिसतंय. बघा आपण काय हाल हवं आहे. आता ही असंच पेटत इकडं येईन वरती. अँड इकडच्या साईडला पूर्ण लांडगे आहेत, सगळं लांडगेच मित्रांनो. आणि खाली चिमुकाटे सुद्धा आहेत अँड हे पण आहे इकडं. सो इकडं तर काय नाही आहे मित्रांनो पेटण्यासारखं काहीच जास्त. थोडंसं पेटवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हे पेटू शकते, नाही तर हे काय पेटत नसते. हे पण रान नीट करायचं मित्रांनो. आपल्याला खरडा वगैरे मारून ठेवावं लागेल, कारण की नांगरट आपण मागच्या वर्षीच केली होती.
तर इथं नांगरट तर काय करायचं नाही आहे. अँड हे तर बघूया काय आहे, इथं बी नांगरटची एवढी काय गरज पडणार नाही. तर आता हे फक्त हे बी आहे जे लांडग्याचं बी आहे ते सगळं जळून जाणार, कारण की खाली चिमुकाटे बी भरपूर आहेत. सो जळायला काही विषय नाही, बी कमी होईल. अँड हे एक ह्याला थोडंसं खरडा मारल्यावरती ह्याच्यात गस पण गोळा होणार आहे. काड्या वगैरे सगळ्या ह्याच्यात मित्रांनो आपण तूर पेरली होती, बट ते आलीच नाही पावसामुळे. थोडीशी पावसाने ब्रेक दिला आणि ते उगवली आणि परत जळून गेली असं झालं. सो आता आपण इथं हे सगळं नीट करून घेणार आहे. हे मित्रांनो त्या साईडपासून तर इकडं ह्या साईडपर्यंत, ह्या लिंबापर्यंत असं इथं थोडंसं ही आहे तर तिथपर्यंत आहे. अँड तिकडं वर त्या लिंबांपर्यंत बाग आहे, कॉर्नर टू कॉर्नर. तर बरं भरपूर आहे, त्याला पण टाईम जातो मित्रांनो, लय टाईम जातो. सो हे पण नीट करायचं आहे. आणि आता सगळे रान मित्रांनो नीट करायला सुरू करायचे आपल्याला. आता हे तर काय इकडून वर आग जायला जागा आहे नाही ह्याला, कारण की इकडं सगळं मोकळंच आहे. तिथून मेंढरांनी जाऊन येऊन तर डायरेक्ट रस्ताच केला आहे. सो त्याच्यामुळे इकडं वर जायचं काही कारण आणि हे नाही आहे. सो चला आता हे पेटवले ते जळलं आता हे सगळं. तोपर्यंत आपण घेऊया ते पाईप वगैरे काढून मित्रांनो, ते पण पेटवायचं आहे. सो चला आवरूया आता फटाफट. हे आता एकदम हळूहळू येत असतंय सगळं पेटत, हे सगळं कडेला जाणार आहे. सो मित्रांनो आता आपण इकडं पाईप काढत चाललाच आहे. अजूनही मित्रांनो पूर्ण निघालेलं नाही आहे. अँड इकडं बघा पूर्ण जळलेलं आहे. इकडं अजून चाललं आहे, थोडंसं राहिले, मध्ये थोडंसं राहिलं. अँड तिकडचं पण सगळं जळालेलं आहे, इकडं पण गेले. सो मित्रांनो जेवढं जास्त दाट गच पण होतं तेवढं सगळं जास्त मोकळं झालेलं आहे. बघा तिकडं एकदम पॅक होतं, तिथं पण, इथं झाडाच्या इथं पण पॅक होतं, इथं पण. तर सगळं मित्रांनो जळून गेले. अँड इकडं बी चाललेलं आहे अजून. तर चला आता एवढं काढूया पाईप आणि इकडं पण देऊया आग लावून. सो मित्रांनो आता झाला आपला फायनली पाईप सगळा काढून, सगळा पाईप काढून घेतले तिकडं दोन्ही बी, इकडं बी. अँड इकडून थोडं थोडं जाळून घेऊया, म्हणजे इकडचं एकदा क्लिअर झालं मित्रांनो की मग आपण तिकडनं पेटवलं की काय विषय नाही, एकदम कडपर्यंत जाईल. इकडचं एकदा मोकळं झालं म्हणजे पाईपाला परत काय टेन्शन नाही. तर आता इकडनं थोडं थोडं पेटवलं आहे, नंतर पेटवायचं आपण डायरेक्ट इकडं कॉर्नरला, डायरेक्ट एंडला पेटवायचं. मग ते पूर्ण हवेने मित्रांनो पेटत पेटत येईल आली. आता इकडं तर अजून चाललं आहे काही ठिकाणी जरा, बाकी तिकडं एंडपर्यंत गेलं आहे. तिथं मध्ये अजून आहे तर तिथं बी पेटणार आहे. आणि इकडं बी चालूच आहे. सो मित्रांनो चला आता लावायची ह्याला आग अँड मग सगळं पेटवून द्यायचं. चला तर मित्रांनो आता इथून करूया आपण सुरू. थोडं थोडं टाकूया इकडं. तर हे इथं एक लावूया, इकडं समोर एक लावूया, इथं एक लावूया मित्रांनो. ते हे बरोबर पेटत जाईल. गचपण बघा मित्रांनो किती गचपण आहे ते लागले. तर चला आता मित्रांनो आपण आता डायरेक्ट एक दोन ठिकाणी अशी मध्ये मध्ये लावूया अँड मग कडेला लावूया. तर इथं लावूया जरा. आपण गोणी घेऊया आता मित्रांनो. तर गोणी आहे, तर गोणीची सहाय्यता घेऊ आपण.
मित्रांनो हे आधीच पेटून पडून जात आहे. हे काय मित्रांनो चालणार नाही. आपण टप्प्याटप्प्याने डायरेक्ट काढीच टाकूया. तर मित्रांनो आपण आता हळूहळू जाऊया इकडं एंडला. मित्रांनो फायनली आता ही शेवटचं अँड माग बघा. आता माग तर मित्रांनो पूर्ण सुरू झाली गेम एकदम फुल ऑन फायर. आता हे पण हळूहळू हळूहळू असंच चालू होईल मित्रांनो. आपण मित्रांनो आता इकडं समोर बी टाकूया थोडंसं. ह्याला आग लावून देऊ तिकडं. पेट्रोल टँक किती घेतं. चला आता एवढं बस. इकडे थोडंसं मल्चिंग वगैरे आता कागद सुद्धा आहे. आपण जरा अलीकडे घेऊया. तिकडं नाही येणार काय वरती नाही आहे काय. सो मागं बघा आता मित्रांनो किती जाळून झालंय. तिथं एवढं सगळं जळून खाक झालं. आता हेच मित्रांनो इकडं लांबपर्यंत तिकडं ऊसामध्ये जाणार आहे. सो आता काही जास्त विषय आहे नाही. इथं बी गेम सुरू झाली आता. आगचं काम मित्रांनो डेंजर असते. डेंजर एकदा अशी चालू झाली की डायरेक्ट काबूच्या बाहेर. नियंत्रण घ्यायचं अवघड आहे. त्यासाठी मित्रांनो आपण पाईप वगैरे सगळी क्लिअर करून घेतले आणि मग आग लावली आहे. सो आता तिकडं जसं वर झालं की एकदम एंडला जाऊस्तोवर स्टॉप नाही, तसंच आता हे पूर्ण जळून जाणार आणि मगच स्टॉप होणार. तर चला आता बघूया आता ह्याला किती वेळ लागतोय. तर मित्रांनो इथं जळालं तर पूर्ण जवळपास सगळं मोकळं झालं आहे. तर आत्ताशी आपल्याला मित्रांनो आपण पहिले बेड काढले होते. बेड दिसायला लागले तर आत्ताशी एवढं गच पण झालं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो इथं बी हे बेड कलिंगड आणि मिरचीसाठी काढले होते मागच्या वर्षी. तर तेव्हापासून तसंच पडलं आहे. तर ते आजच झाले आज मोकळं. तर ते बेड अजून तुम्ही बघू शकता एकदम आहेत तसेच जसेचे तसे आहेत. फक्त ठिबक आणि पाईप काढून पेटून दिलं आपण. तर सगळं तसंच होतं. ते बेड बी अजून मित्रांनो तसेच आहे. तर ते सगळं आपल्याला नीट करायला लागणार आहे. मित्रांनो इथं बघा इथं होतं गचपण आणि हे सगळं जळून राख झालेली आता. अँड हे बघा बेड अजून तिकडं चालूच आहे. आणि तिथं तर मित्रांनो झाड बी पेटलंय वरती. आणि इथं विस्तू वगैरे सगळं आहे. सो मित्रांनो चला आता आपण निघालो आता घरी जाऊन अजून गायला चारा वगैरे आणायचं आहे मित्रांनो. खालच्या रानातून चारा वगैरे घेऊन येऊन गायांचं चारा बघायचं आहे. तर पप्पा थांबले तिथं. तर यात आणि हे थोडं बघून येतील काय कसं.
चला आता जाऊया आता आपण घरी अँड मग निघूया आपण खाली चारा आणायला. A few minutes later. सो मित्रांनो आपण आलो होतो आता इकडे चारा आणायला अँड आता घेतलाय भरून. मम्मीने काढून ठेवला होता तो न्यायचा आता. आता तिकडनं आलो, थोडा घरी प्रॉब्लेम झाला तेवढा सॉल्व केला अँड आता आलो आपण चारा न्यायला. तर चला आता घेतलाय चारा, निघूया आता आपण घरी. सो मित्रांनो आपण आलो घेऊन, आता घेऊ आपण गायला टाकून अँड होऊया फ्रेश. आता फटाफट आता फ्रेश होऊया. सो मित्रांनो आता झालं आपण फ्रेश अँड आता वाजलेत मित्रांनो पावणे 11 वाजलेत अँड आत्ता जस्ट आंघोळ झाली मित्रांनो. कारण की आज जरा कामाच्या ह्याने अँड काहीतरी प्रॉब्लेम होता तो त्याच्यामुळे आपल्याला सकाळी आंघोळ करायला आली नाही. सो आता आंघोळ केली मित्रांनो आत्ता अँड आता मित्रांनो एकदा गायांना चारा टाकूया. चारा अजून शिल्लक आहे ते एकदा गायांना चारा टाकूया मित्रांनो आपण. चला ती गायांना चारा. सो मित्रांनो चला आता आपण गायांना चारा वीट टाकून घेतला. आता गाय निवांत बसतील आता. मित्रांनो आज लेट बी झालं कारण की आंघोळ न करता मित्रांनो आपण झोपतच नाही. मग रात्रीचे 12 वाजले तरी मित्रांनो आंघोळ करायची मगच झोपायचं. तर हा विषय आहे. दिवसभर टाईम नाही भेटला कामामुळे तरी बी ओके, बट संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला काय ना मित्रांनो आंघोळ करायची असं नियोजन असते मित्रांनो. तर चला आता आंघोळ पण झाली, जेवण पण झालं आणि मम्मीने ते मित्रांनो खालच्या रानात गेलेले थोडे मोटर सुरू करायला. आता ते पण येतील थोड्याच वेळात. सो चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.